आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय। नागपूरच्या काटोलमधील हा धक्कादायक प्रकार आहे। आश्रमशाळेतील शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिपाई राजेश मालापुरेला अटक केली आहे। 2 विद्यार्थ्यांचं लैंगिक शोषण करण्यात आलंय, तर एका विद्यार्थ्यासोबत गैरकृत्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो बालन्याय अधिनियम अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। काही मुलं जे निवासी प्रवेशशाळेमध्ये दाखल आहेत असे 2 मुलांवर अत्याचार, एक मुलावर अत्याचार झाल्याचा प्रयत्न आहे आणि एका मुलावर अत्याचार झालेला आहे, लैंगिक अत्याचार। अल्पवयीन मुलगी तिने सांगितलं की माझ्यासोबत पण गैरकृत्य करण्यात आलेले आहेत। त्यानुसार तातडीने आम्ही स्टेटमेंटची कॉपी आणि माहिती पोलिसांना दिली। त्यात अतिरिक्त त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे। हा जो व्यक्ती आहे हा निवासी आश्रमशाळेमध्ये सेवक या पदावर कार्यरत असून त्यांनी काल ती रात्री संध्याकाळी घटना घडली। ज्या अधीक्षकांना माहिती प्राप्त होताच त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली। त्यानुसार पुढील कारवाई आता कोंढाळी पोलीस स्टेशन करत आहे।